हरि जय जय राम कृष्ण हरे राम हरे जय राम हरे जय जय राम हरे हरे जय जय राम हरे हरे जय जय राम 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 रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी सुख झाले साजनी सुख झाले साजनी साजनी तोहा विठ्ठल बरवा बरवा तोहा विठ्ठल बरवा हरे सुख झाले साजनी विठ्ठल बरवा बरवा विठ्ठल बरवा सुकृतांची जोडी बहुत 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 सुकृतांची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी आवडी तोहा विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा म्हणून विठ्ठली आवडी बरवा बरवा तोहा विठ्ठल बरवा बरवा तोहा विठ्ठल बरवा बापर खुमा देवी मोर बापर खुमा देवी मोर तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल
श्री राम श्री राम हरि लेकुराचे हित लेकुराचे हित लेकुराचे हित लेकुराचे वाहे माऊली चित वाहे माऊली चित वाहे माऊली वाहे माऊली लेकुराचे हित लेकुराचे हित वाहे माऊली चित वाहे माऊली चित वाहे माऊली चित ऐसी कळवळ्याची जाती ऐसी कळवळ्याची जाती ऐसी कळवळ्याची करी लाभावीन प्रीती करी लाभावीन प्रीती हे पोटी बार वाहे पोटी भार वाहे त्याचे सर्वस्व ही साहे त्याचे सर्वस्व ही साहे ऐसी कळवळ्याची जाती ऐसी कळवळ्याची जाती करी लाभावीन प्रीती करी लाभावीन प्रीती हे तुका मने माझे हे तुका मने माझे तुम्हा संता भरी ओजे तुम्हा संता भरी ओज ऐसी कळवळ्याची जाती बारकुमाय बिटो बारकुमा ओ बारकुमा बिटो बारकुमा ओ बारकुमाय ओ बारकुमा ओ बारकुमाय ओ बारकुमाय
विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई हरे लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त ऐसी कळवळ्याची जाती करी लाभाविन प्रीती पोटी भार वाहे त्याचे सर्वस्व ही साहे ऐसी कळवळ्याची जाती करी लाभाविन प्रीती तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओजे ऐसी कळवळ्याची जाती करी लाभाविन प्रीती पांडुरंगा करून प्रथमा नमन हरि बोल जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्येंचे अधिकरण तेची वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी ओम एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात् ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णु प्रचोदयात् ओम महालक्ष्मी च विद्महे विष्णुपत्नी च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात् क्लीं कृष्णाय गोविंदाय गोपीजन वल्लभाय स्वाहा ओम अत्रिसुताय विद्महे अनुसुयासुताय धीमहि तन्नो दत्त प्रचोदयात् ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्र प्रचोदयात् ओम गोरक्ष जालंधर चरपटाश अडबंग कानिफ मच्छिंद्र राध्याम चौरंगी रेवणाक भर्तरी संज्ञा भूम्या भोरवणवनात सिद्धाम ओम अंजनी सुताय विद्महे वायुपुत्राय धीमहि तन्नो हनुमंत प्रचोदयात् श्री कृष्ण चरणार्पणमस्तु मस्तक हे पायावरी
लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, ऐसी कळवळ्याची जाती करीला भाविन प्रीती. विठ्ठला विठ्ठल. सबंध विश्वाचे चालक मालक पालक पूर्ण दत्तावतार श्रीपाद श्रीवल्लभ नृसिंह सरस्वती अक्कलकोट निवासी भगवान श्री स्वामी समर्थ महाराज. निर्गुण निराकार परब्रह्म ज्या ठिकाणी सगुण रूपात साकार झालं ते पंढरपूर. पंढरपूर ज्यांच्या नावाने विश्वात शोभून दिसत आहे त्या पंढरीचा आराध्य श्री विठ्ठलाच्या चरणी नतमस्तक होतो. जिच्या शक्तीने विश्वाला स्फुरण मिळतं. उदयोस्तु श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजराजेश्वरी आई साहेब श्री जगदंबिका त्रिगुणात्मिका आई रुक्मिणी देवी तुळजाभवानी मातेच्या चरणी नतमस्तक होतो. मानवतेचा महान नंदादीप, भगवत संप्रदायाच्या विशाल वृक्षाला लागलेलं गोड फळ, इंद्रायणीच्या काठावरती उठलेलं भक्तीचं वादळ, प्रगल्भ बुद्धिवत्तांच्या बुद्धीला न उलगडलेलं कोडं, विश्व निर्माण कर्त्याच्या विशाल राजप्रसादाच्या गवाक्षातून खाली डोकवता डोकवता पडला मोती इंद्रायणीच्या काठावर आळंदी गावात. काल ज्यांचा संजीवन समाधी सोहळा झाला ते सद्गुरू विश्वमाऊली ज्ञानेश्वर महाराजांच्या चरणी, जगद्गुरु तुकोबरायांच्या चरणी नतमस्तक होतो. हिंदुत्वाची शान तू, संस्कृतीचा मान तू, मृत्यूला आव्हान तू, आम्हा हिंदूंना अभिमान तू. आज ज्यांच्या कृपेने आमच्या मंदिरांवर कळस आहे, दाराच्या पुढं तुळस आहे, हिंदवी स्वराज्य संस्थापक राजा छत्रपती शिवरायांच्या चरणी त्रिवार मानाचा मुजरा करून गायनाचार्य, मृदुंगाचार्य, कॅमेरामॅन असेल, सर्व मागं टाळकरी असतील, विनेकरी बाबा असेल, मृदुंगाचार्य आहे. इकडं एका दिवसासाठी खूप सुंदर नियोजन केलं. फार सुंदर गायनाचार्य, मृदुंगाचार्य, टाळकरी बोलवले आणि आवाज आमचा पोहोचतोय तुमच्यापर्यंत. साऊंड सिस्टम आपल्या सगळ्यांना नमस्कार करतो. श्रवणभक्तीचा आनंद घेणारे या श्राद्धाच्या निमित्ताने त्या पोटे कुटुंबाच्या दुःखामध्ये सहभागी झालेले सर्व ग्रामस्थ, नांदुर्डी असेल, आलेले सर्व आप्तेष्ट, सगळे सोयरे, मित्र परिवार, त्यांचे नातेवाईक, आपल्या सगळ्यांना नमस्कार करतो. सर्वप्रथम आपल्या सगळ्यांचा आदरयुक्त सन्मान करून माझ्या सेवेला प्रारंभ करतो. विठ्ठल विठ्ठल. कैलासवासी गंगा भागीरथी जिजाबाई रंगनाथ पोटे, बरोबर आहे ना? हां, मातोश्रींना जाऊन 1 वर्ष पूर्ण झालं. अगोदर होता कार्यक्रम, परंतु सुतक पडल्या कारणानं सुतकामध्ये पिंडदान करता येत नाही, श्राद्धाचा अंत्येष्टीचा विधी करता येत नाही, त्याच्यामुळं थोडीशी ती तारीख पुढं ढकलली. नियोजनामध्ये मला 8 दिवसापूर्वी दादांचा फोन आला. म्हटलं ठीक आहे, आजची सुट्टीच होती तशी, कारण 1-2 महिन्याने सुट्टी घ्यावी अशी वाटतं, पण ते प्रेमाची माणसं आहे. कारण इथं प्रदोषचा कार्यक्रम केला होता मी, तेव्हापासून ही माणसं माझ्या संपर्कात आली. जय बाबाजी परिवार असेल किंवा भगवान भोलेनाथाचे भक्त असतील, तर त्या दिवसापासून झालेला संपर्क नाही म्हणताच मला आलं नाही आणि त्या निमित्ताने ही सेवा माझ्या वाट्याला आज आलेली आहे. माझ्या वाट्याला म्हणण्यापेक्षा माझ्या भाग्यातच ही सेवा होती म्हणून मला मिळाली. विठ्ठल. प्रस्तावनेत जास्त न पडता मला अभंगाकडे प्रवृत्त व्हायचं आहे. आजच्या या वर्ष श्राद्धाच्या निमित्ताने कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला जो अभंग आहे तो गुरु, सद्गुरु, परमगुरु, परात्पर गुरु, गुरुत्वत्व जगद्गुरु, लोकमान्य, संतमान्य, विश्वमान्य, देवमान्य श्री संत जगद्गुरु तुकोबरायांचा जवळजवळ सगळ्यांच्या पाठांतरांतला अभंग आहे. आणि ज्याचा हा अभंग पाठ नाही तो महाराष्ट्रातलाच नाही, कारण हा अभंग जो तुकोबरायांनी गाथ्यामध्ये मांडलेला आहे, जगद्गुरु तुकोबरायांना संत समजून सांगायचे आहे. मग कुठलीही गोष्ट सिद्धांत जर प्रकट करायचा असेल तर तो दृष्टांताशिवाय नाही. मग संत कसे असतात? संत आईसारखे असतात. आई कशी असते? संतांसारखी असते. कारण जगाच्या पाठीवरती हित करणारे तिघच आहेत. कीर्तनाला सुरुवात झाली. जगाच्या पाठीवर हित करणारे तिघच आहे. पहिले आहे संत, दुसरी आहे तुमची आई आणि तिसरा आहे तुमचा बाप. कारण का? तेची माझे हित करीती सकळ, म्हणून संत हित करणारे, निस्वार्थी प्रेम करणारे. बरोबर आहे ना? तुकोबरायच बोलतात तेची माझे हित करीती सकळ. हित लक्षात ठेवा. आणि आजच्या अभंगामध्ये सुद्धा आहे लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, ऐसी कळवळ्याची जाती करी लाभाविन प्रीती.
संत सुद्धा लाभाविना प्रीती म्हणजे प्रेम करतात, निस्वार्थी प्रेम करतात. आणि आईबाप सुद्धा निस्वार्थीच प्रेम करतात. बाकी सगळं जग जे आहे, माफी मागून बोलतो, स्वार्थाने बरबटलेलं जग आहे. निस्वार्थी प्रेम करणारे फक्त तिघच आहे, आई, बाप आणि संत. म्हणून माफी मागून बोलतो, एक वेळेला तुम्हाला देवावर विश्वास ठेवता नाही आला तरी चालेल, देवावर तुम्ही विश्वास नाही ठेवला तरी चालेल. माफी मागून बोलतो, देवावर विश्वास नाही ठेवला तरी चालेल, या तिघांवरचा विश्वास कधीच गमावू नका. आणि ह्या तिघांकडून आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला दगा फटका कधीच बसणार नाही. पहिले आहे संत, दुसरी आहे आई, आणि तिसरा आहे आपला बाप. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, ऐसी कळवळ्याची जाती. जात म्हणजे आपण जी जात मानतो, जी जात नाही ती जात नाही. जात माने प्रकार. जगामध्ये अशी एक जात आहे, ऐसी कळवळ्याची जाती, करे लाभाविन प्रीती. किती उपकार. प्रस्तुतच्या अभंगामध्ये उपकार तैसे आईचे 23 प्रकारचे उपकार आहे, पण अभंगाच्या माध्यमातून मला फक्त 3 उपकार सांगायचे आहे. नवमास उदरी पाळिले, पोटी भारवा हे, त्याचे सर्वस्व ही साहे. ऐसी कळवळ्याची जाती, त्याच्यासाठी शास्त्रात मला पुरावा घेऊन मांडायचा आहे. प्रसव वेदनांते सोशिले, कौतुके करुणी वाढविले, रक्षेले आजवरी. पोटी भारवा हे, त्याचे सर्वस्व ही साहे. ऐसी कळवळ्याची जाती, करीला भाविन प्रीती. लेकराचा बोजा जसा आईला होत नाही, माय किती कृपाळू आहे, तसे संत सुद्धा जीवाचा उद्धार करत असताना थकलेल्या भागलेल्या जीवाला सुद्धा उचलून कडीवर घेतात. तुका म्हणे माझे तुम्हा संतावर ओझे. आईला जसं लेकराचं ओझं नसतं, उन्हामध्ये बाळ चालत असताना ते थकतं, आई स्वतःच्या डोक्यावरचा पदर त्या बाळाच्या डोक्यावर घालते आणि थकलेल्या बाळाला उचलून कडेवर घेते. संत सुद्धा थकलेल्या भागलेल्या संसाराच्या तापाने तापलेल्या जीवाला उचलून कडेवर घेतात. भागलिया मज वाहतील कडिये, त्यांची येणी जोडे सर्व सुख. म्हणून शेवटचं चरण मला संगती लावा, ओढून ताडून नाही, संगती लावाविषयी वाटते. काय? तुका म्हणे माझे, तुका म्हणे माझे, तुम्हा संतावरी ओझे. ऐसी कळवळ्याची जाती, करी लाभाविन प्रीती. भजन करा विठ्ठल विठ्ठल. थोडासा कार्यक्रमाचा परिहार देतो आणि लगेच माझ्या अभंगाकडे प्रवृत्त होतो. ऐका. आजीला जाऊन 1 वर्ष पूर्ण झालं. 1 वर्षाने काही जास्त दिवस झालेत. जशी ईश्वराची इच्छा. तिने 10व्याच्या नंतर 13व्याच्या नंतर परलोकीचा प्रवास सुरू केला होता. आज त्या प्रवासाला विराम मिळतोय. कसा? जैसे जीर्ण वस्त्र सांडीजे, मग नूतन वेडीजे, तैसे देहांतरा ते स्वीकारीजे चैतन्यनाथे. अरे अर्जुना, जसे एखादा मनुष्य जुने फाटलेले कपडे, जुने झालेले फाटलेले कपडे काढून टाकतो, नवीन कपडे परिधान करतो, त्याचप्रमाणे जिजाबाईच्या आत्म्याने 1 वर्षापूर्वी जुन्या फाटलेल्या कपड्यांसारखं शरीर टाकून दिलं. आणि आज वर्षश्राद्धाच्या निमित्ताने तिला जर वासना शिल्लक राहिली नसेल, इच्छा शिल्लक राहिली नसेल, तर नवीन कपड्यांसारखं त्या आत्म्याला नवीन शरीर प्राप्त होणार आहे. कसं? जैसे जीर्ण वस्त्र सांडीजे, मग नूतन वेडीजे, तैसे देहांतरा ते स्वीकारीजे चैतन्यनाथे. जसे जुने फाटलेले कपडे आपण काढून टाकतो, नवीन कपडे परिधान करतो, तसाच तो आत्मा सुद्धा जुन्या फाटलेल्या कपड्यांसारखं शरीर टाकतो. आणि वर्षश्राद्धानंतर जर काही शिल्लक राहिले असेल, तर नवीन कपड्यांसारखं तो आत्मा नवीन शरीर धारण करतो. मग आजचा विधी का करायचा? आजी बघायला नाहीये, आजी ऐकायला नाहीये, आजी अनुभवायला नाहीये, आजी बघायला नाही तरी काल पिंडदान केलं, आजी आज ऐकायला नाही तरी माझं कीर्तन ठेवलं, आजी आज अनुभवायला नाही तरी लोकांना जीव घालायचं. करायचंय कशासाठी? आत्म्यासी नाही मरण, आत्म्यासी नाही मरण, मग रडायचे काय कारण. कपडे फाटल्यानंतर आम्ही टाकतो, सुख दुःख मानत नाही. तसं नाशिवंत देह आहे, आत्मा नाही. विठ्ठल विठ्ठल. पण काय असतं, मनुष्य जन्माला ज्या वेळेला येतो तो त्यावेळेला 3 प्रकारची शक्ती घेऊनच सोबत जन्माला येतो. हे अंत्येष्टीच्या निमित्ताने मी सांगणार आणि पटकत अभंगाकडे येणार आहे. लक्ष द्या. काय ऐकायचं? आपल्याला एक दिवस मरायचं आहे. ऐकून ठेवा. मनुष्य जन्माला येतो त्यावेळेला 3 प्रकारची शक्ती घेऊन जन्माला येतो. पहिली शक्ती आहे प्राणशक्ती, दुसरी शक्ती आहे इच्छाशक्ती, आणि तिसरी शक्ती आहे
ज्ञानशक्ती, प्राणशक्ती, इच्छाशक्ती आणि ज्ञानशक्ती. आता बारकाईने ऐका, बद्धता आणि मुक्तता कशी जीवाला प्राप्त होते. कशासाठी हे श्राद्ध करायचं आजी बघायला नाहीये, कशाला पिंडदान केलं, आजी ऐकायला नाही कशाला कीर्तन ठेवलं, आजी अनुभवायला नाही कशाला लोकांना अन्नदान करायचंय, आत्म्याच्या तृप्तीसाठी करायचंय. कारण काय होतं, ज्या वेळेला प्राणशक्ती शिल्लक राहते आणि इच्छाशक्ती संपून जाते त्यावेळेला तो जीव मुक्त होतो. परत रिपीट करतो, सर्वांगाचे कान करून ऐका. ज्या वेळेला प्राणशक्ती शिल्लक राहते, इच्छाशक्ती संपून जाते, म्हणजे वासना संपून जाते, प्राणशक्ती शरीरात शिल्लक राहते, सगळी वासना संपून जाते, प्राणशक्ती शिल्लक राहते, तो जीव मुक्त होतो. आणि यदा कदाचित इच्छाशक्ती शिल्लक राहिली आणि प्राणशक्ती शरीरातनं निघून गेली, तो जीव बद्ध होत असतो. तुमच्या लक्षात आलंय का? मानाने हल्ल्या. मनुष्य जन्माला येतो तो 3 प्रकारची शक्ती घेऊन जन्माला येतो, प्राणशक्ती, इच्छाशक्ती आणि ज्ञानशक्ती. प्राणशक्ती शिल्लक आहे, इच्छाशक्ती संपून गेली आहे, तो जीव मुक्त होतो. पण प्राणशक्ती निघून जायच्या आत इच्छाशक्ती संपलेली नाहीये, प्राणशक्ती निघून गेली, इच्छाशक्ती शिल्लक राहिली, तो जीव बद्ध होतो, म्हणजे अडकतो. मग ही इच्छाशक्ती संपण्यासाठी काय करावं लागेल? तिसरी जी शक्ती आहे ती जागृत ठेवावी लागेल. ते ज्ञान पैगा बरवे जरी मणी आती आणावे. मग काय करावं लागेल त्यासाठी? तरी या संतासी भजावे सर्वस्वेसी. ते हे ज्ञानाचा पुरवठा, ते तर सेवा हा दारवंटा, स्वाधीन करी सुभटा ओळगुनी, तनो मनो जीवे चरणासी लागावे, अगरवता करावे दास्य सकळ. आयुष्यामध्ये ज्ञान प्राप्त करायचं असेल तर संत गरजेचे आहे. आणि संत कृपा कशी करतात? आईसारखी कृपा करतात. त्यासाठी हा अभंग आहे. भजन करा विठ्ठल विठ्ठल. 3 प्रकारचे उपकार मला आईचे सांगायचे. आज आईच समजून घेऊया आपण. 3 प्रकारचे उपकार आहे. पहिला उपकार आहे नवमास उदरी पाळिले. आपल्याला ना अभंगाच्या 3ऱ्या चरणाकडे जायचं आहे. पहिलं चरण कोणतं घ्यायचं? आपल्याला 3रं चरण घ्यायचं बरं का. आता पहिलं, नवमास उदरी पाळिले, जिने 9 महिने 9 दिवस पोटात ठेवलं. किती मोठे उपकार आहे. म्हणून नारी तू नारायणी, जिच्या हाती पाळण्याची दोरी, ती जगाचा उद्धार करी. बरोबर आहे ना? नवमास उदरी. एखादा पोरगा म्हणतो, आई माझ्यासाठी काय केलं? आई कीर्तन ऐकून गेली होती, म्हणली बाबा तुझ्यासाठी काय केलं? नंतर सांगते 2 किलोचा दगड आणला, अजून 1 कपडा आणला, अजून तुझ्या कमराला तो 2 किलोचा दगड बांध आणि फक्त 9 दिवस फिरून दाखव. तो म्हणला, आई मला 9 घंटे सुद्धा जमना ग तो दगड बांधल्यानंतर. मग म्हणतो, मेल्या मासाठी काय केलं? तुला काय लाज लज्जा आहे का नाही? नवमास उदरी पाळिले. मी त्याच्या पुढं जो बोलू इच्छितो, बारकाईने ऐका. तुम्हाला आम्हाला जर किडनी स्टोन झाला, मुतखडा एवढाच असतो बरं का, किडनी स्टोन एवढा सोनोग्राफीत एवढाच दिसतो. ज्याला किडनी स्टोन झाला त्याला पहाटे जाऊन भेटायचं. तो म्हणतो का? तो म्हणला मेलं तर बरं वाटतं. म्हणलं केवढा आहे? म्हणलं एवढाच आहे. मग कडे म्हणलं एवढा तुला खडा पोटात सहन होत नाही. तिने 9 महिने 9 दिवस कसं रे तुला पोटात ठेवलं असेल? लक्षात ठेवा. हां, ज्या वेळेला 15 वर्ष झाले लग्नाला तरी मूलबाळ नाही, सारखी रडायची. काय रडायची? नवऱ्याला म्हणायच्या, अहो नळावाला पाणी भरायला गेले का? शेजारणी म्हणत्या हिची सावली नको आपल्यावर पडायला, ही वांज आहे. स्त्रीचं जीवन फार कठीण आहे. लग्न झाल्यानंतर काही वर्षात तिला अपत्य प्राप्त झालं तर स्त्रीचं जीवन हे परिपूर्णतेला जात असतं. जोपर्यंत अपत्य नाही तोपर्यंत तिच्या जीवनामध्ये संकट, तिच्या जीवनामध्ये चिंता, डिप्रेशन, टेन्शन. कारण बाकीच्या महिला टोचून बोलतात, अगं अजून काहीच नाही. शेवटी मैत्रिणीजवळ रडली, अगं एखादं तरी बाळ व्हायला पाहिजे ग, 15 वर्ष लग्न झाले अजून काहीच नाही. मैत्रीण म्हणाली, अगं मला 3 लेकरं झाले, पण लेकरं काही सोपे नाही, फार अवघड आहे, फार त्रास होतो ग बाळांपणाच्या यातना. जिला नव्हतं ती म्हणली मी मेले तरी चालल, पण एखादं बाळ व्हायला पाहिजे. याला म्हणतात आई. नवमास उदरी पाळिले. आणि 16व्या वर्षी काय देवाची कृपा झाली लक्षात घ्या. दिवस राहिले, 3 महिन्याचा गर्भ राहिला, पण 3 महिने झाले पोटामध्ये बाळ, गर्भ राहिला, सारख्या उलट्या व्हायच्या, सारख्या. बरोबर सांगतो का मी? त्या बघा माना हलवतात. जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे. माणसांनी फक्त पेढे वाटेले, मला मुलगा झाला. मित्र म्हणला तुला नाही झाला. नवमास उदरी पाळिले. सारख्या उलट्या व्हायच्या. जेवणाकडं पाहावंसं वाटत नव्हतं, अन्नाकडं पाहावंसं वाटत नव्हतं. पण एकत्रित कुटुंबात काळतोंडी सासू म्हणायची, अगं बळजबरी खात जाय.
आत्याबाई अहो मला जेवणाकडं पाहावंसं वाटत नाही, बळजबरी काय बळजबरी. सासू म्हणायची अगं मेले तुझा नको विचार करू त्याचा विचार कर. नवमास उदरी पाळिले. तिसऱ्या चरणाकडे जायचंय 2 मिनिटात, लक्ष द्या, इकडं लक्ष द्या. नवमास उदरी पाळिले. अहो जेव्हा खावंसं वाटत नव्हतं सासू बळजबरी तोंडात घास घालायची. काय सासूचं प्रेम उतू जातं, कारण का तिला वंशाला दिवा पाहिजे ना. आता तो दिवा जन्माला आल्यावर भापका घेतो का इजवतो काय माहित नाही पुढचं, पण वंशाला दिवा पाहिजे, वंशाला दिवा पाहिजे. सुनाला दिवस राहिले, खाल्लेलं पचत नाही, सारख्या उलट्या होत्या. सासू बळजबरी खाऊ घालते. अगं बळजबरी खाय, बळजबरी खाय. पोटातल्या लेकराचा विचार कर. खावत नव्हतं तेव्हा बळजबरी खाऊ घालत होते बाळांत व्हायच्या आत, आणि बाळांतीन झाल्यावर महिन्याने सारखी खाव खाव सुटत. तिथं सासू म्हणते तोंडावर नियंत्रण ठेव. बरोबर आहे का चुकीचं आहे सांगा. ते बघा माना आलं होत आहे. लक्ष द्या. नवमास उदरी पाळिले. बरं नुसतं 9 महिने 9 दिवस पोटात ठेवलं नाही, त्याचा सगळा त्रास पोटात सहन केला. अभंगाचं 3रं हरी बोल. छान. 3ऱ्या चरणात तुकोबराय बोलतात, पोटी भार वाहे त्याचे सर्वस्व ही साहे. मी त्या बॅनरकडे पाहिलं मग हा अभंग घेतला त्या आईचा फोटो पाहून. पोटी भार वाहे त्याचे सर्वस्व ही साहे. सगळं सहन करते. का म्हणले जगद्गुरु तुकोबाराय पोटी भार वाहे त्याचे सर्वस्व हिस आहे? त्याचं कारण आहे, जिनं 9 महिने 9 दिवस ज्याला पोटात ठेवलं ते 7व्या महिन्यात तिलाच पोटात लाता मारतं. बरोबर आहे का नाही सांगा. तुकोबांचं जे बघणं दृष्टिकोन आहे तो फार व्यापक आहे. संत कसे आहेत
आईसारखे. आई कशी आहे? संतांसारखी. ही संगती लावलेली आहे. संत सगळं सहन करतात, कितीही चुकलं तरी. पोटी भारवाहे, जशी आई सहन करते, त्याचे सर्वस्व हिस आहे. जिनं 9 महिने 9 दिवस पोटात ठेवलं, 7व्या महिन्यात ते तिलाच लाता मारतं. लाता मारल्या तरी त्याची तक्रार न करता उलट त्याचं गुणगान करून नवऱ्याला म्हणते, अहो फार चपळ आहे बर का, फार चपळ आहे बर का, फार तापट आहे बर का. पोटी भारवाहे, त्याचे सर्वस्व हिस आहे. पहिला उपकार झाला. 9 मास उदरी पाळिले. दुसरा उपकार सांगितलाय, प्रसव वेदनांते सोशिले. 9 महिने 9 दिवस नवरा कामावर गेलेला, ही एकटीच घरी. पोट दुखायला लागलं. 9 महिने 9 दिवस शेजारच्यांनी रिक्षा करून तिला दवाखान्यात ॲडमिट केलं. पण ज्या दवाखान्यात ॲडमिट केलं तिथं नेमकी तिची मैत्रीण नर्स होती. अगं तुझ्या दाजींना फोन कर. डॉक्टरकडं नर्स गेली. म्हणे सर काय परिस्थिती तुम्ही चेक केलं? म्हणे आत्ताची आत्ता तिच्या पतीला बोलून घ्या. म्हणे का? ती जी गर्भवती आहे तिची परिस्थिती जरा नाजूक आहे. कशाने? पैशाने नाही, तब्येतीने. म्हणे कसं काय? गर्भातलं पाणी कमी झालंय, मुलाचे ठोके वाढतायत आणि आईचे ठोके कमी होत आहेत. ब्लड प्रेशर तिचं कमी होत आहे, मुलाचं वाढत आहे. मग आत्ताच्या आत्ता ऑपरेशन करावं लागेल, लवकर बोलून घे. तिने फोन केला, दाजी ताईंना ॲडमिट केलं, बरं झालं तुम्ही होत्या. मग तुम्हाला आत्ताची आत्ता सरांनी बोलवलंय का? थोडासा प्रॉब्लेम आहे. घाईघाई मधल्या सुट्टीत आला. सर काय झालं? घाबरू नका, पण जे सत्य आहे तेच आता मला सांगावं लागेल, कारण लवकर निर्णय घ्यायचा आहे. म्हणे काय? परिस्थिती अशी आहे, गर्भातलं पाणी कमी आहे, बाळाचे ठोके वाढताय, आईचे ठोके कमी होत आहेत. मग आत्ताच्या आत्ता ऑपरेशन करावं लागेल. करा ना मग. पण इथं सही करा. सही करा म्हणल्यानंतर त्याने सगळं वाचलं. त्याच्यात लिहिलं होतं, हे ऑपरेशन करताना एक तर आई जगेल नाहीतर बाळ जगेल. 50-50 चान्सेस. एक तर आई जगेल नाही तर बाळ जगेल. यानं सही केली. डोळ्यात पाणी आणून हात जोडून म्हणला, डॉक्टर साहेब माझं बाळ मेलं तरी चालल, माझी बायको त्या बाळाची आई जगू द्या. जरी रडत होता पण त्यात स्वार्थ होता. कारण का? बाळ राहिलं आणि बाळाची आई जर गेली तर रोज कामावर जाताना जो डबा मिळतो तो मिळणार नाही. मला निस्वार्थी प्रेम सांगायचं म्हणून आईचा नंबर पहिला, बापाचा दुसरा आहे. माझी बायको जगू द्या, बाळाची आई जगू द्या, बाळ मेलं तरी चालेल. सही केली. डॉक्टर म्हणले माझे पुरेपूर प्रयत्न राहतील, पण एक तर आई जगल नाही तर बाळ. रडत होता. नर्सने ऐकलं, घाई घाई पळत गेली. मैत्रीण होती तिची. अगं ऐकलं का? काय? तुझे ठोके कमी पडताय, बाळाचे ठोके वाढताय, गर्भात पाणी कमी आहे, मग आत्ताच्या आता ऑपरेशन करावं लागेल. मग डॉक्टरांनी सही घेतली तुझ्या नवऱ्याची. का? ऑपरेशन. पण का? एक तर बाळ जगल नाही तर आई जगल. तुला काय वाटतं ग? तिच्या डोळ्यात पाणी आलं. डोळे पुसले आणि आनंदाने बोलली, अगं डॉक्टरला जाऊन सांग मी मेले तरी चालल, माझं बाळ जगलं पाहिजे. अभंगाचं पहिलं चरण. लेकुराचे हित. लेकुराचे हित. वा वा. लेकुराचे हित. लेकुराचे हित. लेकुराचे हित. लेकुराचे हित. लेकुराचे हित. लेकुराचे हित.
आपण पहिलं तिसरं चरण घेतलं. पोटी भारवा हे त्याचे सर्वस्व हिस आहे, नवमास उदरी पाळिले. आणि दुसऱ्यांदा घेताना पहिलं चरण घेतलं. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त. पोटात असताना पासून तर आई जिवंत असेपर्यंत अखंड फक्त लेकराचं हित जिच्या चित्तात आहे. लेकुराचे हित चित्तामध्ये काय असतं? वाहे माऊलीचे चित्त. माझ्या लेकराचं चांगलं व्हावं. हे जगाच्या पाठीवर माफी मागून बोलतो. बाईला वाटतं का आईला सांगा? बाईला नाही वाटणार. बाईच्या प्रेमात स्वार्थ आहे, आईच्या प्रेमात निस्वार्थ आहे. म्हणून माफी मागून बोलतो. पैशानं बाई मिळेल, आई मिळेल काय? ऐसी कौन सी चीज है जो यहां नहीं मिलती, सब कुछ मिलता है मगर मां नहीं मिलती. सगळं मिळेल तुम्हाला, आई मिळणार नाही. जोपर्यंत आहे तोपर्यंत नाही कळत. ज्याची गेली आई, ज्याचा गेलाय बाप, त्याला विचारा आई बाप काय असतात. अहो ज्याला डोळे त्याला डोळ्याची किंमत नका विचारू. ज्याला डोळेच नाही, जो आंधळा आहे, त्याला किंमत विचारा. ज्याला पाय नाही त्याला पायाची किंमत विचारा. ज्याला हात नाही त्याला हाताची किंमत विचारा. शिर्डीला साईबाबा होते, कोणी मुखात घास घातला नाही. आज साईबाबांच्या समाधीला सोन्याच्या ताटलीत पाची पकवानाचं जेवण आहे. साईबाबा शिर्डीला होते. दिवाळीच्या दिवशी साईबाबांना शिर्डीतल्याच लोकांनी दिवा लावायला तेल दिलं नाही. आणि आज अख्खी शिर्डी साईबाबाच्या नावावर रोज दिवाळी साजरी करते. विषांतर नाहीये. जोपर्यंत साधू संत समाजात असतात तोपर्यंत त्यांची महती कळत नाही. आणि जोपर्यंत आईबाप कुटुंबात असतात तोपर्यंत त्यांचं महत्व कळत नाही. भजन करा विठ्ठल. प्रसव वेदनांते सोशिले. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त. किती वेदना असतात. एक सांगतो, म्हणे 100 विंचू चावल्याच्या वेदना मरणाच्या वेळेला होतात. एक विंचू चावतो तेव्हा किती वेदना होतात, असे 100 विंचू चावल्याच्या वेदना मरणाच्या वेळेला होतात. आणि त्याच मरण प्राय वेदना बाळांतपणाच्या वेळेला होतात.
गोड प्रमाण. आमच्या संप्रदायामध्ये प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आहे. बाकीच्या संप्रदायाचं मला माहीत नाही. जगातल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जर असतील तर ते ज्ञानोबांच्या ज्ञानेश्वरीत आणि जगद्गुरूंच्या तुकोबाच्या गाथ्यात आहे. शोधा म्हणजे सापडेल. विठ्ठल. मदालसा नावाचं प्रकरण आहे. ते आपल्याला लेकराला समजून सांगताना सांगते, त्रास मलाय झाला, त्रास तुला सुद्धा आहे, म्हणून समजून घे. हा जन्म जो तुला लाभलाय इतक्या सहजासहजी नाही. नवमास उदरी पाळिले, प्रसव वेदनांते सोशिले. मी इथं इंग्रजी शब्द नाही वापरणार, दुसरा उपकार करायचा आहे. पहिलं आपण चरण काय घेतलं? पोटी भारव आहे त्याचे सर्वस्व हिस आहे. दुसरं चरण आपण अनुभवताना आणि बोलताना घेतलंय, संगती लावताना घेतलंय, लेकुराचे हितवाहे माऊलीचे चित्त. किती त्रास होतो, किती त्रास. बाळांत हा शब्द फार अर्थपूर्ण आहे. इंग्रजी शब्द, इंग्रजी भाषा दरिद्री आहे. मी नेहमी सांगतो, इंग्रजी शब्दामध्ये आईला फक्त मम्मी म्हणतात आणि त्या मम्मीचं तर आता मॉम झालंय. फार वाईट आहे. तसं आमच्या मराठी भाषेमध्ये आई, जननी, माता, कितीतरी नावं एकाच आईला आहे. जनक, बाप, पिता आहे का नाही? इंग्रजीमध्ये फक्त पप्पा आणि इकडं मम्मी. संपले, अक्षरच संपले. कारण ती भाषा दरिद्री आहे. इंग्रजी भाषा सुरू होते ए फॉर ॲपल आणि नेऊन सोडते झेड फॉर झॅब्रा. जनावरच करून सोडते. आमची भाषा सुरू होते आईचा आणि नेऊन सोडते ज्ञानेश्वराचा. विठ्ठल. विषांतर नाही. का बोललो मी? डिलेव्हरी झाली. डिलेव्हरी नाही, बाळांत झाली. बाळांत शब्द अर्थपूर्ण आहे. एक तर बाळ नाही तर आईचा अंत. बाळांत, बाळ अंत, बाळांत. एक तर बाळ नाही तर आईचा अंत. इति बाळांत. मला सांगा, छोटा प्रश्न करतो. स्वतःचा जीव धोक्यात घालून आम्हाला जग दाखवते, तिच्यापेक्षा देव कोणता मोठा आहे जगात? दृष्टी पडता ब्रह्मगिरी तया नाही यमपुरी. ऐकलंय ना? नामदेव वाचे म्हणता गंगा गंगा आहे ना? ब्रह्मगिरी, त्र्यंबकेश्वर, त्या ब्रह्मगिरीच्या पर्वतावर डोंगरावर बसून ब्रह्मदेवाने म्हणे सृष्टीची उत्पत्ती केली. लक्ष द्या, इकडं लक्ष द्या. कशाची उत्पत्ती केली? सृष्टीची. हे सगळं जे दिसतं हे ब्रह्मदेवाने निर्माण केलं. पण मला सांगा, सृष्टी उत्पन्न करणारा, सृष्टीची उत्पत्ती करणारा ब्रह्मा तुम्ही पाहिलाय का? बोला. नाही, मी पण नाही पाहिला अजून. मी सृष्टीची उत्पत्ती करणारा ब्रह्मदेव पाहिला नाही, पण सृष्टीची उत्पत्ती ज्याने केली तो नाही पाहिला. पण सृष्टीची उत्पत्ती बघण्यासाठी ज्या आईने आम्हाला जन्माला घातलं ती आई देव नाही का? म्हणून लिहिलंय मातृदेवो भव. लक्ष द्या. आपल्या धर्म संस्कृतीमध्ये 33 कोटी देव आहेत म्हणे. पण ही 33 कोटी संख्या नाही, कोटी हा शब्द प्रकारवाचक आहे. म्हणजे 33 प्रकारचे देव आहे. पण ते निर्गुण निराकार आहे. ध्यान करावं लागतं तर ध्यानात आला तर आला देव, नाही तर नाही येत. पण आमच्या धर्म संस्कृतीने कुटुंबामध्ये 4 सगुण रूपाची देव सांगितलेत. फक्त ऐकून ठेवा, मला एकच देव सांगायचा आजचा. निर्गुण निराकार 33 प्रकारचे म्हणजे 33 कोटी देव आहे. पण सगुण स्वरूपामधले 4 देव आहे. मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव, अतिथी देवो भव. आता हे 3 नंतर कधीतरी विषय आला तर बोलू. बापाचं श्राद्ध असेल तर हा दुसरा सांगू, संतांचा विषय असेल तर तिसरा, आणि कौटुंबिक काही शांती वगैरे असेल, घरगुती काही कार्यक्रम असेल वास्तुशांतीच्या निमित्ताने तर चौथा. अतिथी देवो भव. विठ्ठल विठ्ठल. मातृदेवो भव. आता भव हे क्रियापद व्याकरण शास्त्राने भविष्यकालासाठी वापरलेलं आहे. मातृदेवो भव, पितृदेवो भव, भव भविष्यकालासाठी. म्हणजे आता सध्या तू आईला देव मानत नाहीस,
बापाला तू देव मानत नाहीस, मानायला सुरुवात कर. मातृदेवो भव, पितृदेवो भव, आणि ते देवच आहेत. एकाने माझ्याशी वाद घातला ठाण्याला. कीर्तन झालं, म्हणलं ते मला नाही आवडलं. म्हणलं का, चुकलं का माझं काही दादा? नाही चुकलं नाही, तुम्ही त्या कीर्तनात प्रतिपादन केलं का ब्रह्मा विष्णू महेशासारपेक्षा 33 कोटी देवांपेक्षा आई श्रेष्ठ आहे. म्हणलं आहे ना, मग काय प्रॉब्लेम आहे? नाही म्हणला, हरी से कोई नहीं बडा, दीवाने की उल्फत में पडा. हरीपेक्षा मोठं कोणी नाही. म्हणलं नक्कीच हरी मोठा आहे. मी प्रमाणाने सिद्ध केलं. हरि ओम सहस्र शीर्षा पुरुषा सहस्र साक्षात सहस्रपात सभूमि विश्वतरुत्तात तिष्ठ दशांगुलम पुरुष एवदम सर्वं यद्भूतं यच्च भव्यं उतामृतत्व शेषानो यदन्नेनातरोहति एतवानस्य महिमा तो जायांश पुरुषाः पादस्य विश्वभूतानि त्रिपादसमृतं दिवि त्रिपादुर्द उद्वेत पुरुषा पदस्य भवतो पुन्हा. ईश्वर किती मोठा आहे हे पुरुष सूक्तात वर्णन आलंय. मग तो म्हणला, तुम्हीच आता म्हणताय देव मोठा आहे, आणि अर्धा तासापूर्वी कीर्तनात तर बोंबलत होते तुम्ही आई मोठी आहे देवापेक्षा, असं कसं? म्हणलो देव मोठा आहे. मराठीत सांगतो आता, हे संस्कृत नसेल कळलं, मराठीत आहे. अनंत ब्रह्मांड ज्याचे उदरी इच्छा मात्री घडी मोडी. आमच्या स्वामी चरित्रातले हे देव इतका मोठा आहे म्हणे, त्याच्या पोटामध्ये अनंत स्वरूपाचं ब्रह्मांड आहे, आणि त्याची सत्ता इतकी मोठी म्हणे देवाची, इच्छा मात्री घडी मोडी. किती देव मोठा? एक सूर्य नाही, अनंत सूर्य देवाच्या पोटामध्ये आहे. एक पृथ्वी नाही, अनंत प्रकारची पृथ्वी देवाच्या पोटामध्ये आहे. एक चंद्र नाही, असे अनंत चंद्र. एक समुद्र नाही, असे अनंत समुद्र. अनंत ब्रह्मांड ज्याचे उदरी इच्छा मात्री घडीमोडी. त्याला जरा असं वाटलं, त्याने कॉलर टाईट केली. मग देव मोठा आहे. आता तुम्हीच सांगता, पण मगाशी चला माफी मागा, विधान मागं घ्या. आई मोठी नाही, देवच मोठा. म्हणलं थोडं थांब. अनंत ब्रह्मांड ज्याचे उदरी इच्छा मात्री घडी मोडी, पण तो परमात्मा कृष्ण मुरारी गर्भवास भोगीत. आईच मोठी आहे. विठ्ठल वेळ कमी माझ्याकडं. किती सेवा केली तुम्ही आयुष्यभर तरी तिचे उपकार फिटणार नाही. किती सेवा करा, किती सेवा करा, फक्त नम्र रहा तर तिचे आशीर्वाद प्राप्त होतील. नाहीतर माँ की दुआ खाली नहीं जाती, उसकी बद्दुआ टाली नहीं जाती. 4-5 बच्चों को बर्तन मांज के पालती है माँ, लेकिन शादी के बाद वही 4-5 बच्चों से एक माँ क्यों संभाली नहीं जाती. तिने दिलेले आशीर्वाद वाया जात नाही, आणि तिने दिलेले शाप सुद्धा वाया जात नाही, भोगावे लागतात. म्हणून वाका तिच्या पायावर. मी आता पाया पडून आलो म्हणून सांगतो बरं का, नाही तर नुसतं कंबर बांधायचं. आईची सेवा करा, बाई मिळल आई नाही मिळणार. रडून रडून कीर्तनकार सांगत होता. सगळ्या बाया रडत होत्या आईचं महत्व ऐकताना, आणि एक बाया हसत होती. शेजारची म्हणली, ए पागल झाली का काय, रडून रडून बाबा आईचं महत्व सांगतो. बायान माणसं रडू राहिले आणि तू हसू राहिली. ती हसणारी म्हणली, अगं मी बाबाच्या घरा शेजारी राहते. पुढचं कळलं तुम्हाला. हा काळतोंड्या म्हणे इथं रडून रडून आईचं महत्व सांगतो, घरी आलं का आईला म्हणतो, अगं करंटे तूच राहा, एक तर घरात, नाही तर आम्हीच राहू. काय सांगायचा अधिकार आहे? अरे आम्हाला व्यासपीठावर उभं करतात, बुक्का लावता, गळ्यात हार घालता, आम्ही आमच्या पाया पडता, आमची लायकी पाहिजे ना. बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले. आता मी घरी गेलो का पहिली बॅग ठेवणार. आई काय रे जेवलीस का? मी जेवले, तू जेवून घे. काय खाल्लं होतं का रे? मला सकाळीच लवकर आलो, कारण चांदगिरीला 10वा करून मी इकडं आलो. सकाळी सुटली होती, देवपूजा करत असताना तिची रोज काकड आरती 12 महिने चालू असते. माझ्या आईचे संस्कार आहे, मला अभिमान वाटतो माझ्या आईचा. आणि मला म्हणली, अरे लगेच येशील 10 पर्यंत. म्हणलं नाही ग, वर्ष श्राद्ध आहे. तुला तर आज सुट्टी होती ना? नाही. म्हणलं ते आपल्या संबंधातली माणसं आहे, जवळची माणसं आहे म्हणून. मग आता जेवणाचं कसं करशील? मी घराच्या बाहेर पडलो, मला घाई झाली होती, तरी म्हणत होतं जेवणाचं. म्हणलं काहीतरी करेल रस्त्याने, थोडंफार काहीतरी खाईल. अरे तुला बाहेरचं चालत नाही ना. पहा बरं का, आई म्हणत होती, आणि आमची बाई घरातच होती. नाही येते इकडं म्हणून मला बोलतो मी. चांगले विचार ती पण. हा नाही, शूटिंग नाही पाहणार ती, काळजी नको. विठाला विठाला. बाईच्या प्रेमामध्ये स्वार्थ असतो, आणि आईच्या प्रेमामध्ये निस्वार्थ असतो. कामावरून मुलगा घरी आला
बाप म्हणतो बेटा कितना कमाया. बघा बापाचं प्रेम कळतंय का. फीला पैसे भरलेले, कामाला लागायला पैसे भरलेले. बेटा कितना कमाया बाप म्हणतो. बायकोने कुकरचा वरण भाताचा गॅस कमी केला आणि पळत पळत गेली. नवऱ्याच्या हातातून बॅग घेऊन म्हणली सुनते हो आज कितना बचाया. बाप म्हणतो कितना कमाया. पत्नी म्हणते कितना बचाया, कारण तिला लागतं ना महिन्याला. मुलगा पळत गेला अभ्यास करता करता, बापाच्या कमरेला बिलगून बोलला पप्पा पप्पा खाने के लिए कुछ लाया. बघा स्वार्थी प्रेम. बाप म्हणतो कितना कमाया, पत्नी म्हणते कितना बचाया. मुलगा म्हणला पप्पा खाने के लिए कुछ लाया. आई काठी टेकीत टेकीत गेली. लेकराच्या डोक्यावरून हात फिरून म्हणाली बेटा तू दिनभर इधर उधर भटका रे, आज तूने कुछ खाया. कोणी विचारलं. म्हणून लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त. तिच्या चित्तामध्ये सतत लेकराचं हित असतं. मी साताऱ्याला कीर्तनाला गेलो, सकाळपासून निघालो आणि पुण्यामध्ये फार गर्दी असते सायंकाळची. व्हायचं तेच झालं. 3 तास पुण्यात गेले. साताऱ्याला 8 वाजता पोहोचलो. कीर्तन झालं 9 ते 11 आणि निघालो. मला यायला जवळजवळ 5:30 वाजले. 5:30 पहाटचे. मी पाहिलं लाईट चालून आई बसलेली अंथरुणावर. का ग म्हणलं आज लवकर उठली, तुझी तब्येत बरी नाही म्हणून तुला झोप येत नाही का. ती म्हणली नाही मी झोपलेच नाहीये. म्हणली का. रात्रभर तुझा प्रवास, अजून घरी आला नाही. अजून कोणाची आई असू द्या, मी माझी सांगतो, तुमची आई सुद्धा तशीच प्रेमळ आहे, लक्षात घ्या. ती म्हणली रात्रभर तुझा प्रवास, अजून आला नाही अजून आला नाही. मला काय डोळ्याला डोळा नाही, पडूनच होते पण आता उठून बसले. जेवला का. पहाटी. म्हणलं नाही ग मी बाहेरचं खात नाही. थांब. तिने 5 वाजता वरण भात गरम करून मला खायला, थोडं तरी खाय थोडं तरी खाय. मी खाल्लं आणि मी म्हणलो हात धुतल्यावर तू खाल्लं का. ती म्हणली तू खाल्लं ना माझं पोट भरलं. हे आईच म्हणाल, लक्षात घ्या. आणि ती गेल्यावर कळते. पॅरालिसिस झालेला आहे, अंथरुणावर पडली आहे. बघा कोणाची तरी आजारी पडलेली आई आहे. मुलगा बाहेर निघाला का बोबड्या शब्दात तोंड वाकडे तरी म्हणते उन्हात चालला का टोपी घालून जाय. मेल्यावर कळतं. सगळं मिळेल तुम्हाला, आई मिळत नाही. लक्ष द्या माझ्याकडं, लक्ष द्या. आम आणि आत्मा ही म्हणजे ईश्वर यांचा मिलाप झालेला देह. चालता बोलता परमेश्वर तिचं नाव आई आहे. ब्रह्मदेव आम्ही पाहिला नाही, पण आईने आम्हाला जन्माला घातलं. ब्रह्मदेवाची सृष्टी तिने दाखवली. आमच्यासाठी आई म्हणजे ब्रह्मा आहे. मातृदेवो भव. भगवान विष्णू म्हणे पालन पोषण करतात, आम्ही पाहिलेच नाही. पण आजारी जरी असली तरी पहाटीच उठते आणि आम्हाला शाळेत जायला, कामावर जायला डबा बनवून देते. ती पालन पोषण करणारी आई आमच्यासाठी विष्णू नाहीये का. अरे रक्ताचे थेंब आटून स्तनात दूध बनतं. तिने दूध नाही, आम्हाला स्वतःचं रक्त पाजलं आणि मोठं केलंय. ती आई आमच्यासाठी विष्णू नाहीये का. आजारी आम्ही पडल्यानंतर रात्रभर उशाशी बसते, गार पाण्याच्या मिठाच्या पट्ट्या ठेवते. देवापुढं जाऊन सारखी म्हणते माझं दुखणं मला दे पण माझ्या लेकराला बरं कर. ती आई आमच्यासाठी आजार दूर करणारी धुमावती नावाची देवी नाहीये का. अरे आम्हाला काहीच लिहिता येत नव्हतं. एका हातात तिने पाटी घेतली, आम्हाला मांडीवर घेतलं. दुसऱ्या हातात हात आमचा घेऊन हातात पेन दिली आणि आईचा ज्ञानेश्वराचा लिहायला शिकवलं. ती आमच्यासाठी माता शारदा सरस्वती नाहीये का. मी का बोलतो, टाइमपास म्हणून नाही. मला एकच वाक्य सांगायचंय. पोटी भारवा आहे त्याचे सर्वस्व हीच आहे, कारण मातृदेवो भव. विठ्ठल. नवमास उदरी पाळिले, प्रसव वेदनांते सोशिले. आणि आता आपल्याला दुसऱ्या चरणाकडे जायचंय. कौतुके करुणी वाढविले रक्षेले आजवरी. अभंगाचं दुसरं चरण.
एकदा हे सगळ्यांसाठी टाळ्या वाजवा. फार छान आहे, मृदुंग छान आहे, गायनाचार्य छान आहे, आणि हे लेकरं महत्त्वाचे आहे. मी मगाचपासून ते नाचायला लागलं का मागं वळून वळून पाहतो. तुमच्याही लेकरांनी असा टाळ घेऊन नाचावं, ही प्रगल्भ इच्छा तुमच्या मनामध्ये जागृत व्हावी. आणि ते कार्य आईबापाचं आहे. मी नेहमी सांगतो, डीजे पुढं दारू पिऊन जीभ काढून नाचण्यापेक्षा इथं कीर्तनात नाचलेलं किती चांगलं आहे. कुळाचा उद्धार आहे. एकदा या लेकरांसाठी टाळ्या वाजवा. फार छान. त्यांचे गुरु महाराजजी आणि त्यांना जन्माला घालणारे धन्य माता पिता तयांची या कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक. हे फार छान आहे. म्हणून बालपण शोभतं संस्काराने, तरुणपण शोभतं वैराग्याने, आणि म्हातारपण शोभतं पत्ते खेळले. चुकलं वाटतं, सॉरी हा, सुधरून घेतो चला बरं का, माफ करा. बालपण शोभतं संस्काराने, तरुणपण शोभतं वैराग्याने, आणि म्हातारपण शोभतं फक्त देवाच्या नामस्मरणाने. मग करा विठ्ठल. फुलात फुल जाईचे, जगात प्रेम. बोला, कोण म्हणलं बाईचे? नाही, हे कानमुळं बंद आहे ना, मला आवाज कमी आला बहुतेक. आईचे. फुलात फुल जाईचे, जगात प्रेम फक्त आईचे. पण काय असतं माहिती आहे का, आई 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 जप करणारे सगळे असतात, सगळेच असतात. पुंडलिकासारखे. पुंडलिक लग्नाच्या आधी चांगला होता म्हणे, मी चरित्र वाचलं. तुमच्या लक्षात येते का मला काय म्हणायचंय? पुंडलिक लग्नाच्या आधी चांगला होता म्हणे, सुपारी फुटल्यावर बिघडला. लग्नाच्या आधी म्हणायचं आई आई आई, आणि सुपारी फुटली म्हणायला लागला बाई. आणि लग्न झाल्यावर ते इंदोरीकर महाराज म्हणतात, डोक्यावर तांदूळ आपटल्यावर याचा मेंदू फिरतो का काय? आई काय कुठं गेली ग ती? अरे तिला दळायला लावलं, लाईट नाही ना, आपली डिप्पी जळाली. अगं काळ तोंडे म्हणे, नवीन नवरीन तिला दळायला लावलं, आई तुला अक्कल आहे का? हां, काय मूर्ख आहेस तू? म्हणे का तिच्या कमरेत गॅप पडला तर, तिचं खवाड दुखलं तर? आईने पदर खोचला, म्हणली मेल्या, लहानचा मोठा केला आतापर्यंत, तुला दळूदळू घाशात घातलं, कधी म्हणलं नाही कंबर दुखलं का, हात दुखला का? गपचुपास पाहिजे, वृद्धाश्रमामध्ये फेकून देईल. ही वृत्ती आमची आहे. मला म्हणायचं नाहीये, पण आपल्या कुटुंबात भांडणं होऊ नये. बऱ्याचशा वेळेला भांडणं कधी होत्या, काय असतं माहिती आहे का, आई आईच्या ठिकाणी बरोबर आहे. प्रत्येक आईला वाटतं, आई सांगतो, प्रत्येक आईला वाटतं माझ्या सुनाच्या ताब्यात मुलाने जायला नको. बरोबर आहे का नाही? खरं सांगा, खोटं नाही बोलायचं. आणि तुम्ही तुमच्या ठिकाणी बरोबर उत्तर दिलं, हो बरोबर आहे, माझ्या मुलाने सुनाच्या ताब्यात जायला नको. कारण कसं, आत्तापर्यंत मी लहानचा मोठा केला, नवमास उदरी पाळिले, प्रसव वेदनांते सोशिले, कौतुके करुणी वाढविले, रक्षिले आजवरी. आजपर्यंत मी एवढ्या लाड कौतुकाने लहानचा मोठा केला, आणि एका क्षणार्धात इच्छा झाला. म्हणून माझ्या मुलाने सुनाच्या ताब्यात जाऊ नये असं आईला वाटतं. आणि त्याच आईला वाटतं माझ्या ठकीच्या पुढं जावयाने एक शब्द जायला नको. तुम्ही घरी गेल्यावर विचार करा, आई आईच असते. म्हणजे मुलाचंही हित व्हावं, भलं व्हावं असं वाटतं, आणि तोच नियम इकडं उलटा वाटतो. जावयानं माझ्या मुलीच्या शब्दापुढं एक पाऊल सुद्धा टाकायला नको. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त. मुलगी असेल मुलगा असेल भेद नाही. अरे पंक्तीला जेवायला 4 मुलं बसले आणि टोपल्यात भाकर एकच आहे. मी ना अभंग वास्तविक जीवनाशी टच करतोय. माझं कीर्तन सोपं असतं, जास्त अवघडात घुसायचंच नाही. माझाच माईक आणि माझंच ऐक, लोकांना कळो नाही तर न कळो, काय फायदा त्या कीर्तनाचा? विठ्ठल विठ्ठल. मी संगती फार छान लावणार आहे. मी 12:30 पर्यंत बोलल, ठीक आहे? कारण कार्यक्रम आपला उशिरा सुरू झाला. आम्ही 10:30 आलो, पण तुम्ही आलेले नव्हते ना. आम्हाला 100 माणसांना तेवढीच एनर्जी लागते, 1000 माणसांना तेवढीच लागते, म्हणून आम्ही थोडं थांबून घेतलं. पण जे पहिल्यापासून बसले त्यांना वाटतं अजून बोलावं. वाटतं का नाही सांगा? म्हणजे बळजबरी नका माना हलू.
जे पहिल्यांदा येऊन बसले त्यांची लिंक लागली, वा वा ऐकावंसं वाटतं. पण जे उशिरा येताना तेच म्हणत्या मेल्याचं कधी आटपलतं आटपो. त्यांची लिंक लागत नाही ना, कारण का ते मध्येच येऊन बसतात, त्याच्यामुळे लक्षात येत नाही. म्हणून आत्तापर्यंत जे आधी आले आणि जे उशीर आले त्यांची लिंक लागण्यासाठी सांगतो. आपण ह्या प्रस्तुतच्या अभंगामध्ये जशी सुरुवात केली आहे कीर्तनाला, तसे 3 उपकार आईचे बघतोय. 9 मास उदरी पाळिले, आईने 9 महिने 9 दिवस पोटात ठेवलं. प्रसव वेदनांते सोशिले, बाळांतपणाच्या यातना सहन केल्या. आणि आता 3रा उपकार सांगून समारोपाकडे जायचंय. 3रा उपकार आहे कौतुके करुणी वाढविले रक्षिले आजवरी. आई आईच असते, ती लेकराची माय असते, वासराची गाय असते, दुधावरची साय असते, लंगड्यासाठी पाय असते. आई असते मंदिराचा उंच कळस, आई असते दारातली पवित्र तुळस, आई असते भजनात गावी अशी गोड संतवाणी, आई असते वाळवंटात प्यावे असे थंडगार पाणी, आई असते आरतीत वाजवावी अशी लयबद्ध टाळी, आई असते आरतीत वाजवावी अशी लयबद्ध टाळी, आणि आई असते वेदनेनंतरची पहिली आरोळी. मला उत्तर द्या, ठेच लागल्यावर काटा टोचल्यावर देवाचं नाव तोंडात येतं का आईचं? बोला. मग देवापेक्षा मोठं कोण आहे? स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. समर्थ रामदास स्वामी बोलतात. मला आक्षेप नाही घ्यायचा, कारण आक्षेप घेणारे आत्ताचे सर्वसाधारण माणसं संतावर आणि त्यांच्या वाङ्मयावर काय शंका घ्यावी? नाही, जसं तसं स्वीकारावं. पण मला शंका आली. म्हणे काय? का हो समर्थ रामदास स्वामी? म्हणे काय तुम्ही असं लिहिलं, स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. ज्याची आई मेली, स्वामी तिन्ही जगाचा आई विना, आई गेली म्हणजे काय होतो? भिकारी. स्वामी तिन्ही जगाचा असला तरी आई विना तो भिकारी आहे. मग ज्याची आई मेली त्या लेकरांना काय भीक मागावं लागतं का? म्हणे नाही. मग तुम्ही असं का लिहिलं, स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी? समर्थ म्हणाले, अरे बाबा, कुटुंबात लक्ष्मीचं स्वरूप आई आहे. या देवी सर्वभूतेषु, दुर्गा सप्तशती अध्याय 5. मी प्रमाणानं सिद्ध करेल, माझ्या मनातलं नाही, हे प्रमाणातलं आहे. या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता, नमस्तस्ये 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 नमो नमः. सप्तशृंगी गडावर मार्कंडे ऋषी दुर्गा सप्तशतीमध्ये लिहितात, हे भगवती तू कोण आहेस? म्हणे श्रिया तुझे रूप जगी अनेक. हे देवीचं स्वरूप आहे. शंकर, ब्रह्मा आणि विष्णू देवी भागवतातले बरं का, सप्तशृंगी गडावर दर्शनाला गेले. आणि हे तिन्ही देव देवीच्या दर्शनाला गेल्यानंतर त्यांची उंची फक्त देवीच्या पायाच्या अंगठ्यापर्यंत लागली. विचार करा किती आई श्रेष्ठ आहे. सबसे बड़ी है माँ. जय हो. वेल टायमिंग. सबसे बड़ी है माँ. सबसे बड़ी है माँ. सबसे बड़ी है माँ. सबसे बड़ी है माँ. क्या बात. सबसे बड़ी माँ. सबसे बड़ी है माँ. सबसे बड़ी है माँ. जिसने तुझे माँ पाला पोसा, जिसने तुझे माँ पाला पोसा, उससे बड़ा है क्या पगले. सबसे बड़ी है माँ. सबसे बड़ी है माँ. सबसे बड़ी है माँ. सबसे बड़ी है माँ. बड़ी है वेल टायमिंग.
आईपेक्षा मोठं कोणी नाही. हे 3 देव तिच्या पायाच्या अंगठ्यापर्यंत लागले म्हणे. मी पुराणामधून वास्तविक जीवनाकडे येतो आहे. नुसते प्रपंचिक दृष्टांत देण्यापेक्षा त्याला शास्त्राचं काही प्रमाण असावं. सबसे बडी हे माँ. मग त्या देवांनी स्तुती केली म्हणे त्या आईची. देवांनी बरं का, आरोग्य लाभे तू तुष्ट होता, इच्छा अपूर्ण तुरुष्ट होता, आश्रित जेते ना विपत्ती त्यांना, तद्वश्रितांचे बळ पीडितांना, येणे विधित्वा रणरंग केला, हा दैत्य सिंधू क्षणी आटविला, रूपाधरोणी बहुदात्म मूर्ती, केली लीलात्वा करी कोण व्यक्ती. हे भगवती आई, काय ताकद आहे ग तुझी, इतकी सुंदर इतकी सुंदर. आणि तिचं रूप साठवता साठवता ते थकले. आणि भगवान शिव म्हणाले, आई या 2 डोळ्याने काय तुला, तुम्ही कोण आहात ते सांगतोय मी. स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी, म्हणून मला ही कथा थोडक्यात सांगतो. भगवान विष्णूंनी साठवलं मतीप्रमाणे, ब्रह्मदेवाने मतीप्रमाणे साठवलं. भगवान शिवाची तिला बुद्धी साठवण्यासाठी तीव्रता उत्कंठा लागली. आई हा बेटा, तुला बघण्यासाठी ना या 2 डोळ्याने नाही जमत ग, अजून एखादा डोळा पाहिजे होता. शंकराला जो 3रा डोळा आहे, लक्ष द्या, तो काय केला, त्या भगवतीने काढला स्वतःचा 3रा डोळा आणि शंकराला दिला. किती आईचे उपकार आहे. तुम्ही ज्या डोळ्यांनी पाहता ना ते उपकार आईचे. तुमच्या शरीरात रक्त जे दौडतंय ना, पळतंय ना, ते उपकार आईचे. छातीचा ठोका तुमचा चालतो ना, आईची कृपा आहे. आणि बोलू का, तुमच्या हाडांमध्ये जी तीव्रता आणि हाडांमध्ये जी मजबूती आहे ना, ती आईची कृपा आहे. नवमास उदरी पाळिले, पोटी भारवा हे त्याचे सर्वस्व हिस आहे. ऐसी कळवळ्याची जाती करी लाभाविन प्रती, लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त. विषय चालला, तुम्ही कोण आहात. आई किती श्रेष्ठ आहे. त्या शंकराने काय केलं, तो 3रा डोळा, पण देवीने सांगितलं, हे बघ हा 3रा डोळा खूप अरिष्ट आल्यानंतरच वापरायचा. हा शंकरा म्हणला, हो आई, जेव्हा तुला सगळे प्रयत्न संपतील राक्षस मारताना, त्याला हा 3रा डोळा उघडला का राख होऊन जाईल समोरचा राक्षस. ठीक आहे आई. शंकराला वाटलं आता 3 डोळे मिळाले, ह्या भगवतीला 3 डोळ्यांनी साठू. त्याने 2 डोळे 3रा डोळा उघडल्याबरोबर ती देवी म्हणे राखेचा ढीग झाली. राखेचा ढीग. रडायला लागले हे 3 जण. बालकच आहेत ते. देवी त्या नवरात्रामध्ये तुम्ही आरतीत पहिलंच चरण आहे, अश्विन शुद्ध पक्षी अंबा बैसली सिंहासनी हो, प्रतिपदे पासुनी घट स्थापनाती करोनी, मूल मंत्र जप करोनी, भोवती रक्षक ठेवूनी हो, ब्रह्मा विष्णू रुद्र आईचे पूजन करीती हो, उदो. बस बस, आरती नाही करायची आपल्याला, अंडरलाईन करा. आईचं पूजन कोणी केलं, ब्रह्मा विष्णू रुद्र आईचे पूजन करीती हो. ते पूजन करत असताना या शंकराने, देवीने 3रा डोळा दिलाय, शंकराला चक्र देवीने दिलंय, आणि ते चक्र शंकराने विष्णूला प्रदान केलंय. म्हणून शिव भोळा चक्रवर्ती. विष्णूचं चक्र नाही येते, कुठून आलंय पहा. आई किती कृपाळू आहे. ही सगळी कृपा आईचीच आहे, आणि तिच्या वाचून जग राहटी चालू शकत नाही. हे विश्व देवी भागवत सांगतं. माझं नाहीच आहे आई श्रेष्ठ, आई श्रेष्ठ. आता मला थांबायचं आहे. पहिल्यापासून आतापर्यंत समारोपापर्यंत देवापेक्षा आई श्रेष्ठ, मी हेच प्रतिपादन करतो, पण माझ्या मनाने थोडी करतोय. देवी भागवत युक्ती प्रयुक्त करून तुमच्या समोर मी मांडतोय. ढीग झाला राखेचा. देव रडायला लागले, आणि ते सगळं दूषण शिवाला. काय केलं भगवान शिवजी, 3रा डोळा उघडू नको. ऐकलं नाही. आकाशवाणी झाली त्या ढिगातनं, जाऊ द्या रे, लेकरं चुकलं तर आईनं पदरात घ्यावं. काय आईचा स्वभाव आहे. किती जरी चुकलं, 4 लेकरं जेवायला बसले, टोपल्यात भाकर एकच आहे, आई सख्खी तीच आहे, जिनं 1 भाकरी एकाला दिली. एकाला नाही, एका भाकरीचे 4 तुकडे केले. चतकोर 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 4 तुकडे होते. 4थ्याला देणार शेजारचा पळत आला, म्हणला मावशे
रात्री याने शिव्या दिलाय, दारू पिऊन मारायला धावत होता, कशाला देते भाकर मरू दे ना उपाशी. ती म्हणली जाऊ दे, रात्री चुकला असेल, शेवट माझाच आहे तो. आई सी कळवळ्याची जाती करीला भाविन प्रीती. अहो शंकराला सांगितलं डोळा उघडू नको तरी उघडला. काही काही पोरं अशा असतात, नको करू म्हटलं का करतातच. आता तो लेकरूच आहे देवीचं शंकर. देवी राखेचा ढीग झाली. देवांनो, हे विधीचं विधान आहे. आता तुम्हाला सृष्टी चालवायची आहे ना, पहा आई काय असते. म्हणे हो, हे ब्रह्मा तू उत्पत्ती कर, हे विष्णू तू पालन पोषण कर, हे भगवान शिवा काय आई तू संहार कर, उत्पत्ती स्थिती लय. चालेल, पण हे करण्यासाठी आम्हाला स्त्री शक्तीची गरज आहे. पुरुष एकटं काम काहीच करू शकत नाही. म्हणून रिटायरमेंटच्या दिवशी आम्ही त्या माणसाला त्या बाईला वावळायला लावतो. शपथ, माझं जर कीर्तन प्रवचन असलं ना रिटायरमेंटला, तो म्हणतो काय महाराज असं नका न करू, मला लाज वाटते. म्हणलं तुला रोज डबा न्यायला लाज नाही वाटली? नारी तू नारायणी, घाल तिच्या गळ्यात माळ, तिला कुंकू लाव आणि असं कर. कारण यशस्वी पुरुषाच्या पाठीमागे 50% वाटा तुमचा असतो, पण तो पडद्याआडचा आहे, दिसत नाही. तुकोबा श्रेष्ठ आहे, पण त्यांच्या पत्नीमुळं किती सहकार्य केलं तिने. तुकोबा जेवले नाही तर ती जेवायची नाही, ती जेवली नाही तर घरात लेकरं जेवायचे नाही. अरे कुठेही संत राहत नाही, कुठेही क्रांती होत नाही. सहकार्य असावं लागतं. म्हणून अर्धांगिनी चांगली पाहिजे. आई लक्ष द्या. ती म्हणली आता ठीक आहे, तुम्हाला तिघांना हे रक्षण आणि ही स्थिती उत्पत्ती स्थिती लय सांभाळण्यासाठी शक्तीची गरज आहे ना. आता ह्या राखेचे, जी माझी राख झाली त्याचे 3 ढीग तयार करा. त्याचे 3 भाग केले. डोळे झाका, म्हणजे तुम्ही नका झाकू, तिने सांगितलं. या तिन्ही देवांनी डोळे झाकले. हरि ओम आयुर्यज्ञ कल्पता को स्वाहा, ओम चक्षुर्यज्ञ कल्पता को स्वाहा, ओम जिह्वाम यज्ञ कल्पता को स्वाहा, ओम प्राणोम. हे प्राण प्रतिष्ठेचे मंत्र आहेत. हे आम्ही 1996ला शिकलोय त्र्यंबकेश्वरी. त्या राखेमध्ये प्राण दिला. आता डोळे उघडा. या तिन्ही देवांनी डोळे उघडले. त्या एका राखेचे 3 भाग केले होते. त्यातनं उदयोस्तु श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती जन्माला आली. झाल्या ना 3 देवी, 3 देवांसाठी. आणि काही राख खाली उरली होती. शंकर म्हणाले देवी ही राख उरली याचं काय करू? ती म्हणली भोलेनाथा हातावर घेऊन फुंकर मारा. शंकराने ती राख घेतली ना, अशी फुंकर मारली. जिथं जिथं त्या राखेचे कण पडले तिथं तुमचा जन्म झाला. विठ्ठल मला एक सांगायचं, सप्तशतीचं प्रमाण देऊन तुम्ही किती श्रेष्ठ आहात, माता किती श्रेष्ठ आहे. स्त्रिया तुझे रूप जगी अनेक, हे दुर्गा सप्तशतीत म्हटलंय. हे भगवती, या जेवढ्या जेवढ्या स्त्री जात आहेत, या भगिनी आहेत, या माता आहेत, या कुमारिका आहेत, या सगळीची सगळी तुझी रूप आहेत. म्हणून समर्थांनी सप्तशतीचा अभ्यास करून धाडसानं बोललंय. काय लक्षात आहे? मी मगाशी बोललो होतो, स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. कारण घरामधली लक्ष्मी जाते, आई जाते म्हणजे. आणि घरातच 4 शक्तिपीठ आहे, कशाला जातो दूर? माहूर, कोल्हापूर, तुळजापूर आणि सप्तशृंग वणी. किती झाले? 4. महाराष्ट्राच्या वाट्याला 4 आहे, पण घरात 4 शक्तिपीठ आहे. नारी की निंदा मत करो, नारी रतन की खान है, उसी रतन से पैदा हुए थे रामकृष्ण हनुमान है. पहिलं शक्तिपीठ आहे तुमची आई. 4 शक्तिपीठ आहे ना महाराष्ट्रात, पण घरात आहे 4. आई. दुसरं शक्तिपीठ आहे तुमची पत्नी. तिसरं शक्तिपीठ आहे तुमची बहीण. आणि चौथं शक्तिपीठ आहे लग्न करून निघून जाणार ती तुमची मुलगी. म्हणून या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता. नमस्तस्ये 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 नमो नमः. आता आईच सांगत होतो, बापाला राग यायला नको, म्हणून थोडं बापालाही भजलं पाहिजे. चला टाळी वाजून भजन करा. विठोबा रखुमाई. चला हार घ्या, बुक्का घ्या. टाळी वाजून भजन करायचं. टाळी टाळी टाळी.
पुंडलिक श्री ज्ञानदेव पंढरीनाथ सद्गुरु निवृत्तीराम माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु तुका सद्गुरु जो गणपती बाप्पा तबारको माये तबारको मा तबारको मा ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त ऐसी कळवळ्याची जाती करी लाभाविन प्रीती पोटी भार वाहे त्याचे सर्वस्व ही साहे ऐसी कळवळ्याची जाती करी लाभाविन प्रीती थकलेल्या भागलेल्या जीवाला जसे संत उचलून कडेवर घेतात आई सुद्धा संतांसारखीच आहे. आपण थकलो उन्हात चालताना तर डोक्यावरचा पदर आपल्या डोक्यावर घालते आणि उचलून कडेवर घेते. म्हणून सगळा जो ओझ बोजा असतो तो आईवर आणि संतांवर असतो. अभंगाचं शेवटचं चरण. तुका म्हणे माझे तुका म्हणे माझे तुका म्हणे माझे जय हो.
एक नीला जय हो. बहुत बढ़िया. क्या बात, क्या बात. जय हो. जय हो. गंगा भागीरथी कैलासवासी जिजाबाईच्या अमर आत्म्याला ईश्वर चिरकाल शांती देवो एवढीच विनंती ईश्वर चरणी करतो. मी खूप बोललो, खूप बोलायचंच राहून गेलं, परंतु वेळेचं बंधन आहे. मातोश्रींच्या पश्चात त्यांचे दीर आहेत
सर्जेराव केदू पोटे, मुलगी आहे सुमन सुरेश तिडके, मुलगा आहे मच्छिंद्र रंगनाथ पोटे, त्र्यंबक रंगनाथ पोटे, मुलगी आहे जयश्री गोरख आहेर, पुतणे आहेत, नातू आहेत, पुतणी आहे, समस्त पोटे परिवार नांदुर्डी, आलेले सर्व त्यांचे समस्त ग्रामस्थ परिवार आप्तेष्ट सगळे सोयरे पाहुणे, आपण पोटे परिवाराच्या दुःखात सहभागी झालात, आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो. वेळात वेळ काढून आपण या ठिकाणी आपला अमूल्य वेळ खर्ची करून आलात. तोरणादारी जाता नाही आलं तरी चालेल, मरणादारी गेलं पाहिजे असं सुभाषित आहे, म्हणून तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देतो. आणि जेवण केल्याशिवाय कोणी जायचं नाही. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त ऐसी कळवळ्याची जाती करीला भाविन प्रीती, पोटी भारवाहे त्याचे सर्वस्व ही साहे, तुका म्हणे माझे तुम्हा संतावर ओझे. संत कसे असतात? आईसारखे. आई कशी असते? संतांसारखी. म्हणून पूर्वार्धामध्ये जे बोललो ते वक्त्याने उत्तरार्धामध्ये संगती लावून थांबावं. मी पूर्वार्धात प्रतिपादन केलं होतं, जगात हित करणारे तिघच आहेत, आई, बाप आणि संत. संत हितच करतात, तेची माझे हित करीती सकळ. आणि प्रस्तुतच्या अभंगामध्ये लेकुराचे हित म्हणून आई हित करते आणि संत सुद्धा हितच करतात. म्हणून तुका म्हणे माझे तुम्हा संतावर योजे, ऐसी कळवळ्याची जाती करी लाभाविन प्रीती. मुलांना दुःख आहे, मुलींना दुःख आहे, विशेष दुःख मुलींना आहे, त्यांच्यासाठी माहेर संपलं. यायचं माहेरी पण येताना पिशवी नाही आणायची. का? पिशवीत टाकणारे हात आता राहिले नाही, आणि जे हात होते देणारे ते ईश्वराकडे गेलेत. आता ईश्वर त्या हातासहित पूर्ण आईला आपल्या चरणाशी शरणांगती देव अशी विनंती व्यासपीठावरून करतो. काय चुकलं असेल माझं मला द्या, आवडलं असेल सोबत न्या. कर्मधर्म संयोगाने गणपती बाप्पा तुमचं कल्याण करो. विठ्ठल जय जय विठ्ठल.